नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मी निलेश वने तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। माझं गाव मुंडर वलुणवाडी, तालुका गोवाघर, जिल्हा रत्नागिरी। ह्यापूर्वीही मी ह्या जागेवरती व्हिडिओ बनवला आहे। तो टाइम होता मित्रांनो मे महिना। तर मे महिन्यात किती पाणी होतं ते तुम्हाला मी दाखवलं होतं। तर आता पाऊस जाऊन जवळजवळ 1-1.5 महिना होत आलाय। तर आता पाणी किती आहे आणि हा पाणी आम्हाला वर्षाचे 12ही। ह्या जागेचं वैशिष्ट्य असं आहे की मित्रांनो, हा चारी साईडून डोंगर आहे आणि डोंगराच्या मध्ये झरा आहे। ह्या साईडून पण पाहू शकता मित्रांनो, हा डोंगर आहे, मोठे मोठे दगडे आहेत आणि ह्या साईडून पण, आणि हा त्याच्यामध्ये पाण्याचा झरा आहे आणि हा पाणी जास्त पण लांब वाहत जात नाही। हा बघितला तर हा इथे शेवट झाला, त्याचे इथे ऑलरेडी थोडा इथे लिकेज आहे, त्यामुळं हा इथे पाणी खाली झिरपून जातोय। तर ह्याच्या अतिरिक्त पुढे मित्रांनो पाणी जात नाही। तर हे पाहू शकता तुम्ही, वाहून जात नाही पाणी। तर ह्या पाण्यावरती आमची 100 घरं आहेत। तर तुम्हाला ज्याचा या पाण्याचा उगम कुठून आहे तो मी तुम्हाला दाखवतो। या पाण्याचा उगम कुठून आहे ते तुम्हाला मी दाखवतो। पूर्वी ह्या साईडला ही जागा आहे, इथे पण मोठी पायर होती आणि इथे पण मोठी पायर होती ह्या साईडला, आणि ते सर्व आता ओढून गेले ते झाडं सर्व। हे बघा दगड केवढे आहे पाण्यात, म्हणजे मोठे मोठे दगडे आहेत इथे। एक दगड मोठी आहे, त्या साईडला पण मोठी दगडी आहेत, हे बघा। त्याच्याहूनही मोठी दगड बघा केवढे आहे। हे बघा दगड केवढी मोठी आहे, त्याच्यावरती त्या दगडीवरती पण झाड झाला एक मोठा, आपली त्याला बोलतात सुरमाळ। आणि हा बघा केवढ्या दगड्या मोठे आहेत। आणि हा एक झाड मोठा 7 आहे बघा केवढा। लय मोठा झाड झालाय तो, बघा केवढा उंच गेला सरळ। अशी इथे आमराई होती, त्या साईडला हा आंब्याचा पण झाड आहे मोठा, आणि पूर्ण ही दगडाची जागा आहे। आणि हा त्याचा त्या पाण्याचा उगम आहे तो ह्या झाडाच्या मुदातून। आंब्याचं झाड आहे, हा बघा आंब्याचं झाड आहे इथे। तो पण आता झाड मेलाय, सुकलाय तो आता, तो पण पडलाय झाड पूर्ण। आणि आंब्याच्या झाडाच्या मुदातूनच झरा आहे, ते पण तुम्हाला झरं दाखवतो।
हे बघा, हा एक झरा इथून आलाय, ह्या दगडीतून. हे बघा, या दगडीतून झरा आहे. अशी 5 झरा आहेत. इथून हा एवढा पाणी खाली जातो. असा हा झिरपून पाणी येतो इथे, आणि त्याच्यावरती हा पाहू शकता तुम्ही डोंगर. हा वरती पुरा डोंगर आहे, आणि हा डोंगराच्या मध्ये झरा आहे. हा ह्या साईडला पण डोंगर आहे पुरा वरती, ह्या साईडला पण, आणि ह्या साईडला पण डोंगर आहे. आणि ही पायर आहे बघा, ही तुटलेली पायर आहे. अशा पायरी खूप होते इथे, आणि अर्धी जिवंत आहे आणि अर्धी मेले आहे. ह्या साईडून तुटले ती बघा. आणि हा आंबा पूर्वी म्हणजे इथे यायचं असेल तर पुरा अंधार असायचा. आता पूर्ण हा उघडा दिसतो. या पायरीची एक फान जिवंत आहे आणि दुसरी मेले पूर्ण आता. आणि ही पायर आहे. पायीच्या मुदाजवळच हा पाण्याचा झरा आहे, आणि त्या आंब्याच्या इथून त्या साईडून पाणी येतो. आणि ही बघा, मोठी मोठी झाड आहेत इथे पूर्ण. तुम्हाला भारून दाखवतो मी. त्या साईडून भारून कोण येत नाही ना, वाटा बंद झाले. आणि हा आमचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या पाठी हा पाण्याचा झरा आहे. हा मंदिर आहे ह्या साईडला, आणि हा पाण्याचा झरा आहे. आणि हा आपण इथून पाणी याची पातळी ओलांडत नाही, एवढाच पाणी असतो. आता पुढे पुढे थोडा ऊन वाढत जाईल तसा पाणी कमी होत जाईल. हा इथून वर झाड दिसून त्या कोपऱ्यात तिकडून आहे. असा हा पाण्याचा स्रोत आहे. त्या मंदिराच्या साईडला पण डोंगरच आहे पूर्ण. आणि ही तटबंदी आहे ती आता 2-3 वर्षापूर्वीच केलेली आहे आम्ही. हे पण पाहू शकता तुम्ही, ह्या साईडला पण पूर्ण डोंगर आहे, आणि इथे पण अमरे आहे पूर्ण. इथे पण मोठी मोठी झाड आहेत. हा भेल्याचा झाड आहे पूर्ण मोठा. किती वर्षाचा असेल काय सांगू शकत नाही. 2 भेल्याची झाड आहेत. आणि आपण भेल्या आहे, सर्व भेल्याच आहेत. आणि ह्या साईडला फणसाची झाड आहेत. फणसाची, आंब्याची. आणि पूर्वी इथे पाण्याची जागा असल्यामुळं लोकांनी नारळे वगैरे पण लावले होते. त्याच्यातली हा एक झाड आता बाकी आहे नारळीचा.